नमस्कार, मी ऋतुजा. माझ्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे मी काय घोळ घातला होता ते सांगतेच, पण त्याआधी आरुष झोपेतून उठला होता आणि कॅमेऱ्याकडे पाहून असं छान छान लाजत होता. एवढे छान छान लाजायला, नौटंकी करायला भरपूर साऱ्या गोष्टी शिकलो आहोत आम्ही. आरुषला खूप दिवसापासून गुलाबजामुन खायची इच्छा होती, तर त्याच्या पप्पांनी खवा आणून दिला होता मला, पण माझीच करायची इच्छा नव्हती झाली. कारण का अशी घटना घडली अचानक आणि संपूर्ण महाराष्ट्रालाच धक्का बसला होता आणि कोणालाच विश्वास बसत नव्हता की असं काही झालं असेल म्हणून. 2-3 दिवस खवा फ्रीजमध्येच होता. त्यानंतर घेतले एकदाचे गुलाबजाम बनवण्यासाठी. मापातच त्याच्यात मैदा मिक्स केला होता मी आणि छान असा गोळा बनवून ठेवला होता त्याचा मी. त्याच्यानंतर पाक बनवण्यासाठी घेतला. जवळजवळ अर्धा किलो असेल खवा, तर मी अर्धा किलो साखर घेतली आणि मंद आचेवर साखर विरघळेपर्यंत त्याला मंद आचेवरच ठेवलं. म्हणजे पाक मंद आचेवरच करायचा असतो, नाहीतर तो पुढे जातो आणि साखर विरघळत नाही आपली. दुसऱ्या गॅसवर तेल तापायला ठेवलं आणि गोळेही करायला घेतले होते मी. पाकाला हलवता ते पाक हलवता आणि मला काहीच आयडिया नव्हती की असं काहीसं होईल म्हणून. काय घडलं ते दिसेलच तुम्हाला. बरेच गोळे बनवून घेतले होते मी. जवळजवळ अर्ध्याच्या थोडंसं कमी असेल एवढे गोळे बनवून घेतले होते आणि आपला पाकही रेडी झाला. इकडे असं थोडंसं चिकट हाताला लागलं की तो मी बंद केला गॅस आणि सगळे गोळे मी तेलात टाकले. माझ्या लक्षातच नाही आलं, एवढा ओव्हर कॉन्फिडन्स होता मला. माझ्या डोक्यात आलंच नाही की एक गोळा आपण तळून पाहावा तो फुटतोय का नाही. आणि इथे माझे सगळे ते गोळे फुटले आणि माझं इतकं टेन्शन आलं मला की काय सांगायलाच नको. त्या ह्याच्यात अजून मैदा मिक्स केला मी आणि नंतर एक गुलाबजाम तळून पाहिला, तो नाही फुटला. त्याच्यानंतर बाकीचे गुलाबजाम तळून घेतले आणि अशी अद्दल आली आता मला. शक्यतो माझ्याकडून ना कधीच चुकत नव्हते गुलाबजाम, त्याच्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स असेल हा कदाचित. माझ्या लक्षातच नाही आलं, डोक्यातच नाही आलं असं काही होईल म्हणून. आणि आता ते एवढं नास्तूस झाली आहे तर टाकून तरी कसं द्यायचं. एवढ्या मोलामागाच्या गोष्टी आणायच्या आणि असं टाकून नाही देऊ शकत मी. त्याच्यामुळे जे चांगले गुलाबजाम होते ना ते आधी काढून घेतले दुसऱ्या पातेल्यात आणि जे खराब झाले होते ना ते नंतर मी पाकात टाकले. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर दळण केलं मी. त्याच्यानंतर ना आरुषचे पप्पा दळण दळायला गेले होते आणि आरुषला घेऊन नव्हते गेले म्हणून त्याची एवढी रडरड चालू होती. असं छानसं जेवण करून असा संपला आमचा आजचा दिवस. ब्लॉग पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.